अकोल्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केले। तब्बल 1.5 तास हे ठिय्या आंदोलन सुरू होतं, तर जिल्ह्यात 6 महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या 3 सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे। तर अकोल्यातील बाभुळगाव ते गुडधी, गुडधी ते घुसर आणि घुसर उगवा या 11 किमी रस्त्याचं बांधकाम 6 महिन्यापूर्वीच पूर्ण झालं होतं। तर बांधण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्यांसाठी 46 कोटी रुपये इतका खर्च लागला। मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा असून या रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या, त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीसाठी आज ठाकरे गटानं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। अकोला तालुक्यातील बाभुळगाव ते गुडधी, गुडधी ते घुसर, घुसर ते उगवा हा 11 किलोमीटरचा रस्ता। या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 46 कोटी रुपये मंजूर झाले। त्याच्यानुसार याचं काम झालं आणि 6 महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम पूर्ण झालं। 6 महिन्याच्या पूर्वी काम रस्त्याचं झाल्यानंतर तेव्हाच त्या रस्त्याला भेगा पडणं सुरू झाल्यात। त्याच्या भेगा एवढ्या मोठ्या होत्या की मोटरसायकलचं चाक जाऊन फसेल एवढ्या मोठ्या मोठ्या भेगा त्याच्या पडल्या होत्या। म्हणजे तो रस्ता अक्षरशः असा काकडीसारखा उरला होता। या संदर्भात डिसेंबर महिन्यात मी कार्यकारी अभियंत्यांना तक्रार दिली। यांचे सचिव, मंत्रालयातील सचिव, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे सतीश चिखलीकर यांना सुद्धा निवेदन दिलं होतं, परंतु 4 महिन्यापासून यांनी याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही। आणि त्याचे उपअभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, हे सांगतात की या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे रस्ते खराब झालेत। वास्तविक या रस्त्यावर कोणती वाहतूक नाही। असं असताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून ते रस्ते क्रॅक गेलेत। रस्त्याचं बांधकाम सुरू असताना आमचे उपजिल्हा प्रमुख विकासभाऊ पागृत आणि घुसरच्या गावकऱ्यांनी निवेदन दिलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना तो रस्ता सुद्धा दाखवला होता की हे रस्त्याचं काम व्यवस्थित नाही होऊन राहिलं। तेव्हा कार्यकारी अभियंत्यांनी पत्र देऊन विकासभाऊ पागृत आणि गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तेव्हा केलं होतं। मग आम्ही तक्रार केल्यानंतर तुम्ही कोणती कारवाई करत नाही आणि कंत्राटदारानं तक्रार दिल्यानंतर तात्काळ आमच्या पदाधिकाऱ्यावर किंवा गावकऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी जेवढी कार्यतत्परता कार्यकारी अभियंत्यांनी दाखवली, तेवढी जर कार्यकारी अभियंत्यांनी तत्परता या रस्त्याच्या कामात दाखवली असती तर निश्चितपणे हा रस्ता चांगला झाला असता। आज 46 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम पूर्णपणे दुरुस्तीचं काम सुरू झालं। त्याच्यावर अनेक अपघात सुद्धा त्या रस्त्यावर झालेले आहेत। म्हणून प्रशासन याची दखल घेत नाही। म्हणून आज कार्यकारी अभियंता यांचा शाल श्रीफळ देऊन, बुका देऊन त्यांचा सत्कार केला आणि जसं त्यांनी चांगले फोटो, त्यांचे रस्ते जिथं चांगले झाले असतील ते फोटो लावलेत, त्याचप्रमाणे खराब रस्त्याचे सुद्धा फोटो त्यांच्या कार्यालयात लागले पाहिजेत, म्हणून ते फोटो आम्ही तिथं प्रत्यक्ष आणून लावलेले आहेत।